आता हे काल 2 जोड गाठले मी. नमस्कार मित्रांनो, आज काल सहज आम्ही फिरत फिरत हरताळे या गावी आलो होतो. हे माझं मामाचं गाव. हरताळे गाव श्री क्षेत्र सिरसाळा मारुतीपासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर मुक्ताईनगर तालुक्यामधील एक गाव आहे. इथं अचानक आल्यानंतर इथं एक बाबांची कलाकृती पाहायला मिळाली. कलाकृतीमध्ये अगदी प्राचीन म्हणजे आज येता पोळा सण हा येणार आहे, त्या दृष्टीनं बाबा हे भरपूर दिवसापासून तयारी करत आहे. आणि ते पाहिल्यानंतर खरंच एक अतुलनीय गोष्ट बाबाकडून पाहायला मिळाली. ती बाबा आपल्याला सांगणारच आहे की बाबांनी कशा पद्धतीने बनवलंय. तर बाबा, तुम्ही केव्हापासून हे काम करताय? मी हे काम कमीत कमी 50 वर्ष झाले. पण माझी परिस्थिती खराब होती, सालदारी केली मी. दुकान आज टाकू, काल टाकू, परवा टाकू, दुकान काही टाकायला नाही. आता 12 महिन्यापासून दुकान टाकायला आहे. आणि ह्या एवढ्या वस्तू मी म्हणजे मजुरीवरच दुकान उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मजुरीवरच एवढा माल तयार केला. आणि बाबा, हे एक वस्तू बनवण्यासाठी किती दिवस लागतो? आता हा जोड बनवला जर असला तर ह्या जोडाला कमीत कमी 1 हप्ता लागून जातो. 8 दिवस लागून जातात. या जोडाला आता 8 दिवस लागून जातात. मग 8 दिवसामध्ये याच्यावाली माई जर मजुरी धरली तर मग आता कोणता बी कलाकार असला तर तो कलाकाराची तर 500च्याच पुढे मजुरी आहे. आपण 500च पकडली, 400च पकडली, 8 चोक 3200 रुपये तर माझी मजुरीचेच होता. आणि सूद 200-300 रुपयाचं सूद असे 2500-3500 रुपयामध्ये पडतो. तर मी तरी त्याची किंमत 3000 लावली आहे. बरोबर. किती दिवस लागतात बाबा हे 1 हप्ता 8 दिवस पुरे घुसून जातात. 4-4 दिवस एका याले. त्याच्यानंतर अजून काय काय वस्तू बनवली आहे बाबा तुम्ही? हे आता हे पट्टे बनवले, हे घंट्याची पट्टी आहे. आता हा 600 रुपये जोड जातो. पण मी याला गॅरंटी देतो 5 वर्षात कधी कोणाचा तुटला तर मी दुसरा देऊन देईन. बरोबर. म्हणजे भरपूर पद्धतीने पुरातन वस्तू जोपासल्या आहे बाबांनी. आणि जास्तीत जास्त पद्धतीने प्रत्येक कोणतीही वस्तू बाबा बनवू शकता. हा, कोणती बी फक्त म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचं जे कोणती वस्तू जर बनवायची सांगितली तर ते सुद्धा बाबा हा बनवू शकू आपण. पण तुम्हाला पिंजरा तयार करून देणार पडेल. कशाचाही पिंजरा आणा तुम्ही, वाघ आणा, शिवा आणा, हत्ती आणा, त्याचे कलर गिलर भरणे सगळं मी करून देईन. बरोबर. एवढी गॅरंटी आहे. याच्यातून आपल्याला दिसतं की जे जुनं ते सोनं आहे. म्हणजे बाबाची कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आहे की नाही, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी हे ऑर्डर दिली पाहिजे. भरपूर वस्तू बनवलेल्या आहे. आता त्याच्यानंतर बघा तुम्ही आता हे माझे मुसके बनवले आहे. हे मुसक्यांचे जोड आता तसं जर पाहिलं तर ह्या मुसक्या 100 रुपयाचं सूत आहे. आणि 100 रुपये माझ्यावाले म्हणजे 200 रुपये म्हणजे या जोड देऊन आलो आहे मी. बरोबर. आणि विशेष म्हणजे सुती रेशम, प्युअर रेशम. कोणत्या बी बैलाले बसवा, असं काही नाही की बा हे मुसकं छोटं होईल. या मुसक्यामध्ये कोणता बी बैल बसू शकता तुम्ही. मुख्य जनावर बोलू शकत नाही, पण बाबाची वस्तू त्यांना. आता हे बाबाचं नाव ते. आता हे मुसके कशा करता बनवले मी? हे मुसके असे बनवले की आपल्याला देवानं सुद्धा मुसके लावून दिले. बरोबर. का लावून दिले? की आपण बैलांचे मुसके धुत नाही. बरोबर. आता मी हे मुसके असे बनवले की हे मुसके रोज धुवाले पाहिजे. बरोबर. आणि रोज बैलांना धुवून सण मुसके घातले पाहिजे. बरोबर. कारण त्यातले तोड नाही. ते कसं काय तुम्हाला म्हणतील की हे मुसक्याचा वास येतो? म्हणजे अशी कोणतीच वस्तू नाही की ते बाबा दोऱ्याच्या यानं बनवू शकता. तुम्ही काही सांगा बनवायचं की बा हे फक्त मीनं जे बनवेल नसणार किंवा पायल नसणार तर तुम्हाला नमुना आणणं पडेल की आता हे आमची तुटली बुवा, जुनं झालं, याच्या बदला तुम्ही असं करून द्याल का? मी त्याच्यापेक्षा सवयी करून द्यायला तयार आहे. म्हणजे मित्रांनो, आपला शेतकरी राजा आणि बाबाची कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे गेली पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुम्ही या गोष्टी घेऊन जा, कारण की आपला शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. बाबाची कलाकृती अतुलनीय आहे. आणि जर तुम्हाला हे जर वस्तू घ्यायच्या असेल तर मी तुम्हाला बाबाचा फोन नंबर मेन्शन करेन. यायचं असेल तर सिरसाळा मारुतीपासून 12-13 किलोमीटर अंतरावर आणि मुक्ताईनगरमधील हरताळा एक गाव, जिथं श्रावणबाळाची जुनी कथा वगैरे सांगली जाते. श्रावणबाळाचा जुना इतिहास आहे. त्या ठिकाणी श्री क्षेत्र साईबाबा मंदिर या ठिकाणाहून जाताना बाबाचं रस्त्यात दुकान असतं. आणि माझ्या मते जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि येत्या पोळ्यानिमित्त बाबा तुम्ही काही सांगणार आहे का? काही नाही सांगणार. आपण तर हे बनवतो. आपण कोणाला लागलं तर अजून नवीन विषय बनवू अशी आपल्याला गॅरंटी आहे. तुम्हाला हे जर कोणाला पसंत नसलं तर याच्यापेक्षा बी आपण चांगलं बनवू शकू. बाकी तुम्हाला नमुना आणणं पडेल की बा हे आमच्याकडे हे एवढी रक्कम अशी बनवली आहे, याच्यासारखी तुम्ही बनवाल का? आम्ही त्याच्यापेक्षा सवय बनवून देऊ. तर येत्या पोळ्यानिमित्त सर्वांना बाबातर्फे आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त तुम्ही हे वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. फोन नंबर खाली मेन्शन केलेला असेल. तुम्हाला घ्यायचा असेल तर मुक्ताईनगर तालुक्यामध्ये हे एक ठिकाण आहे. त्यानंतर ह्या कलाकृती ह्या सर्व
अतुलनीय आहे, हे पाहायला मिळत नाही जास्त प्रमाणात. तर ह्या तुम्ही नेण्याचा प्रयत्न करा. ठीक. जय हिंद मित्रांनो. जय